नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर दीपक बोडके सर, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे मला आधी विचारायचं आपल्या लहानपणीपासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचे तुमचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? नमस्कार, मी दीपक बोडके. मी छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळेत शिकलोय. त्यानंतर माझी 10वी तिथेच कंप्लीट झाली. मला ॲक्च्युली जायचं होतं नेव्हीमध्ये, बट आमचे काका ते पहिल्यापासून सिव्हिल इंडस्ट्रीमध्येच आहेत, ते माझे खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं आणि मी संदीप पॉलिटेक्निक इथे माझा डिप्लोमा कंप्लीट केला. पण नेहमीप्रमाणे पहिल्यापासून त्यांची सवय अशी होती की तू इंडिपेंडंट राहा. माझं बॅकग्राऊंड चांगलं होतं, फायनान्शियली चांगलं होतं, बरोबर, बट ते बोलले तू इंडिपेंडंट राहा. डिप्लोमा तू कंप्लीट केला. सिव्हिल असं क्षेत्र आहे त्याला शिक्षणाची गरज नाही. म्हणजे हे चुकीचं आहे, बट बरोबर फॅक्ट आहे. तर मी डिप्लोमा नंतर माझी BE एक्सटर्नली केली आणि मी जॉबला लागलो. मी पुण्याला DBPL धनस्मूर्ती बिल्डकॉन या कंपनीत जॉबला लागलो. मी 3 वर्ष जॉबही केलाय. तर 3 वर्ष मी जॉब केला. जॉब केल्यानंतर बराचसा एक्सपिरियन्स आला मार्केटचा. 3 वर्षानंतर माझी BE कंप्लीट झाली. मी नाशिकला आलो. आमचा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहेच ऑलरेडी. तर त्याचप्रमाणे मी आपला फॅमिली बिझनेस जॉईन केला. तर आमची रिसेंटली साईट इथे जेल रोडला चालू आहे. तर असा आता हापर्यंतचा प्रवास होता. मग या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं तसं की या फील्डमध्ये अनफॉर्च्युनेटली असं मानतात की याला काही स्किलची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही. पण खरं स्किल मला असं वाटतं ते आहे की जेव्हा अनस्किल लोकांकडनं तुम्हाला काम करून घ्यायचं, हे यातलं खरं स्किल आहे. तर मग ते तुम्ही लेबर मॅनेजमेंट कसं करता? लेबर मॅनेजमेंट म्हणजे स्किल आणि अनस्किल हे 2 लेबर असतात. तर त्याच प्रकारे अनस्किल लेबर म्हणजे आपण जर शिक्षण त्या सिव्हिल क्षेत्रामध्ये घेतलंय तर अनस्किल लेबरने जसं पाहायला गेलं तर चुकीचा इम्पॅक्ट पण पडतो. आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर. बरोबर. आपण एखादी म्हणजे साईट करतोय तर त्याच्या मागे एक कॉन्ट्रॅक्टर असतो. आपण कॉन्ट्रॅक्टर सोबत बोलतो, पण मग त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या लेबरवर किती लक्ष देतो, बरोबर, हे पण गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण बिल्डर त्यावर किती लक्ष देतो हे खूप गरजेचं. बरोबर बरोबर आहे. एक बिल्डर म्हणून नेहमीच तुम्हाला असं वाटत असतं की आपण चांगली दर्जेदार घरं लोकांना द्यावीत, आणि पण लोकांचं असं म्हणणं असतं की आमचं थोडं बजेट कमी आहे. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आपण क्वालिटीमध्ये तर कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. तर बघायला गेलं तर आपण टाइल्स वगैरे त्यात आपण मॅनेज करतो, बरोबर, क्वालिटीत कधीच मॅनेज करत नाही. ठीक आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला एक यंग इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे जेणेकरून नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपण साधू शकतो? त्याच प्रकारे आपण बघायला गेलं तर नाशिकच्या विकासासाठी तर बिल्डर लॉबीमध्ये तर आपण काही बोलू शकत नाही, पण गव्हर्नमेंट जे वर्कर्स असतात, गव्हर्नमेंटचे जे टेंडर्स असतात, तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज करायला हवे प्रशासनाने. तर काय होतं, नवीन यंग जनरेशन त्यामध्ये उतरते, पण त्याचा मेन इम्पॅक्ट डायरेक्टली कामावर होतोय. बरोबर. प्रशासनाने बऱ्याचशा गोष्टी, आता इंटरनल गोष्टी आहेच त्यात, तर मेन म्हणजे क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नको करायला. बरोबर. मग अशा वेळेला प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनानं तर हीच पावलं उचलली पाहिजे की क्वालिटीत मेन लक्ष दिलं पाहिजे तिथे. बरोबर बरोबर. ठीक आहे. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का जिथे काहीतरी काम करताना अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग? म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल असेल, कधी पाऊस आला, कधी लेबरच आले नाहीत अचानक स्लॅबच्या दिवशी, काही अशी एखादी अडचण? खरं तसं बघायला गेलं ना तर आम्हाला अडचण इथे आली होती की आमची पावसाळ्यात साईट चालू झाली होती. अच्छा. तर एक सीझन असतो साईट चालू करायचा. बरोबर. तर तो म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये. मी तर सगळ्यांना हे सजेस्ट करेल की तुम्ही जानेवारी-फेब मध्ये साईट चालू करा, कारण उन्हाळा पावसाळा पण असतो, उन्हाळाच असतो आणि एक सीझन असतो बुकिंगचा.
दिवाळीपर्यंत आपलं पोझिशन पण येऊन जातं, बुकिंग पण होते, त्यामुळे मधला पिरियड वाया जात नाही. बरोबर बरोबर. आणि आता अगदी त्यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक आहेत. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता स्टीलचे, किंवा जनरली बघितले पाहिजेत? एक चांगल्या स्टील मध्ये कुठल्या क्वालिटी असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं बघायला गेलं तर मेन म्हणजे तर ISO मार्क असलाच पाहिजे. बरोबर. आणि स्टीलची स्ट्रेंथ, बिल्ड क्वालिटी ही महत्वाची. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? हो, मी वापरलेलं ते. मग कसा आहे तुमचा अनुभव इन टर्म्स ऑफ त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी? बघायला गेलं तर आता मार्केट रेट जवळपास जास्त व्हॅरी होत नाही. बरोबर. मी तर म्हणतो रेट कडे बघण्यापेक्षा तुम्ही क्वालिटीकडे बघा. आयकॉन स्टील हे खरंच बेस्ट आहे. चांगलं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखे आता यंग इंजिनियर जे या क्षेत्रात येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी? सिव्हिल क्षेत्र हे खरंच चांगलं आहे, नक्कीच या क्षेत्रामध्ये उतरा. आणि खूप चांगले चांगले अनुभव येतात आणि एक लवकर संधी भेटते तुम्हाला एक बिझनेसमॅन होण्याची. बरोबर. तर हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर दीपक बोडके सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी आहेत, या क्षेत्रात नक्की या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.